नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे कानेटकर कुटुंब प्रचंड संतापलेलं आहे. यावेळी त्यांनी चिडून एक निर्णय सुद्धा घेतला आहे, ते म्हणजे अपूर्वाशी आता यापुढे कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, कोणीही त्याच्याशी बोलायचं नाही. कानेटकर कुटुंबाशी तिचा असलेला संबंध कायमचा संपला, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे सगळं होण्यामागे कारणही तसंच आहे. झाले असे की आज अपूर्वाचा रिझल्ट लागल्यानंतर ती घरी ही आनंदाची बातमी देते आणि वातावरण चांगलं असतं. प्राची फक्त नापास झाल्यामुळे थोडेसे बाकी लोक उदास असतात आणि प्राचीविषयीच बोलत असताना बाहेरून डॉक्टर कौशिक घरामध्ये येतात आणि त्यांनी सोबत मिठाई सुद्धा आणलेली होती. तेवढ्यात अपूर्वा त्यांच्या हातातली मिठाई पाहते आणि त्याला बोलते, बाबा तुला आधीच कसं कळलं की मी पास होणार आहे म्हणून? आधीच तू मिठाई आणलीस? यानंतर डॉक्टर कौशिक बोलतात की ही मिठाई तुझ्या दुसऱ्या निकालाची आहे, त्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे. तेव्हा अपूर्वाला काही समजत नाही. त्यानंतर डॉक्टर कौशिक सगळं नीट सांगतात की तुम्ही दोघांनी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या होत्या मागे आणि याच डिवोर्स पेपरचा कोर्टाकडून निकाल आलेला आहे. तुमच्या दोघांचाही डिवोर्स मंजूर झालेला आहे. त्यामुळे तुला आता इथं राहण्याची काहीच गरज नाहीये, तू चल माझ्यासोबत. हे सगळं ऐकून कानेटकर कुटुंबासोबतच शशांकला खूप धक्काच बसतो. डॉक्टर कौशिक इतक्यातच थांबत नाही, तर ते नंतर बोलतात की मी तुझा शशांकशी लग्न लावून देण्याचा निर्णय खूप चुकीचा होता आणि मला त्याचा पश्चाताप होत आहे. पण आता याची मला दुरुस्ती करायची आहे. तुझ्यासाठी एक खूप चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावून द्यायचं आहे, ज्याला तुझ्या या अल्लड स्वभावाचा आणि वागण्याचा त्रास होणार नाही. यानंतर शशांक चिडून त्याच्या रूममध्ये जातो. त्याच्या मागे अपूर्वा सुद्धा जाते. अपूर्वा आणि शशांकचं बोलणं होत असताना शशांक रागाच्या भरात असं काही बोलून जातो की अपूर्वा खूप हर्ट होते आणि रागाच्या भरात ती खाली येऊन मग बाबांसोबत जाते. डॉक्टर कौशिकच्या अशा वागण्याने आणि असं तडकाफड की नातं तोडल्याने कानेटकर कुटुंब प्रचंड चिडतं. शशांकची आई तर भयंकर चिडते. शशांकची आई भडकून सगळ्यांना सांगते की यापुढे आता अपूर्वाशी काही एक संबंध ठेवायचा नाही. कोणीही तिची समजूत काढण्याची गरज नाहीये. ती या घरातून गेली की आपल्याला पण काही फरक पडत नाही. यानंतर पन्ना काकू पण बोलते की आता दोघांचेही मार्ग वेगवेगळे झालेत. अपूर्वा तिच्या मार्गी आणि शशांक त्याच्या मार्गी. यानंतर शशांक सुद्धा बोलतो, बरोबर आहे आई तुझं, काही गरज नाही तिच्याकडे जायची. त्यानंतर माई बोलते की अशी कागदपत्रे आणि कागदावर नाती तुटत नाही आणि विसरताही येत नाही. तेव्हा सुवर्णाही बोलते की माई आता आपल्याला विसरावी लागेल आणि शशांकला पण बोलते की आता त्या अपूर्वाला विसर, तिच्या आठवणीत राहण्याची काहीच गरज नाहीये. आता आपल्या त्या मुलीशी काही एक संबंध नाहीये. मित्रांनो, यावेळेस खरंच कानेटकर कुटुंब प्रचंड भडकलेलं आहे. आता पाहू मित्रांनो, या पुढील भागामध्ये ही परिस्थिती बिघडते की सर्व काही ठीक होतं, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच समजेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.